श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी कळमनुरी विधानसभेतून आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वामध्ये कावड यात्रा निघते आणि आजही श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी जे आहेत ते कळमनुरी विधानसभेतून कावड यात्रा निघणार आहे। आणि याच कावड यात्रेसाठी आपण बघतो की ट्रकच्या माध्यमातून जे आहेत ते हिंगोली शहरामधून ट्रक भरून जात आहेत आणि आमदार संतोष बांगर ही या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत। प्रत्येक ट्रक जे आहेत ते काढून जात आहेत। दादा, खरं तर दरवर्षी श्रावण महिन्याच्या दुसऱ्या श्रावण सोमवारी कावड यात्रा निघते, त्या कावड यात्रेची तयारी सुरू झाली आहे। त्या कावड यात्रेसाठी कावडधारी कळमनुरीकडे रवाना होत आहेत। काही अर्ध्या घंट्यावरती ही कावड यात्रा आता चिंचळेश्वर महादेव मंदिरावरती पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणाहून या कावड यात्राचा शुभारंभ होणार आहे। 18 किलोमीटर पैदल ही शोभायात्रा तुम्हाला सांगतो की कळमनुरीच्या दिशेने दिसणार आहे। लाखोच्या संख्येने या ठिकाणी संपूर्ण शिवभक्त कावडमध्ये सहभाग नोंदवणार आहेत। खरं तर आता ह्या ट्रकच्या माध्यमातून कावडधारी चाललेले आहेत। नेमके हे कावडधारी आता कुठून कुठे चालले? हे म्हणजे ठिकठिकाणावर ट्रक ठेवलेले आहेत। या वाहनाने जायचं आणि कळमनुरी चिंचळेश्वर महादेवावरती यांना सोडायचं, त्या ठिकाणाहून जलाभिषेक करायचा आणि ही कावड यात्रा ओम कयादू महादेव मंदिरावरती घेऊन यायची। या वर्षीचं कितवं वर्ष आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किती वाजता उपस्थिती कावडमध्ये होणार आहे? या वर्षीचं हे 10वं वर्ष आहे। लगातार मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे हे सलग तिसऱ्यांदा या ठिकाणी या कावडला उपस्थिती त्यांची देणार आहेत लाखोच्या संख्येने। आणि त्यांना सर्वजणांना संबोधित करण्यासाठी सन्माननीय एकनाथभाई शिंदे हे दुपारी 4 वाजता हिंगोली गांधी चौक या ठिकाणी येणार आहेत। खरं तर कावड यात्रेमध्ये त्रिशूलधारी असतील, त्याचबरोबर डमरूधारक जे महादेवाचे वाद्यकर काय काय असणार आहे? या ठिकाणी झांज पथक असेल, डमरू असेल, या ठिकाणी बँड, ढोल ताशा, डीजे, संपूर्ण म्हणजे आज जर तुम्ही हिंगोली जर बघितली तर मला वाटते दिवाळीसारखी सजलेली आहे। अतिशय बॅनरबाजी, झेंडे, भगवे ध्वज या ठिकठिकाणी तुम्हाला सांगतो की लावण्यात आलेले आहेत। अतिशय वाजत गाजत एक हिंदुत्ववादी विचाराचं ही कावड या ठिकाणी निघलेली आहे। खरं तर दादा, आपण रुद्राक्षांच्या माळा घातलेल्या आहेत, हे सगळं महादेवाच्या अवतारासारखं आपण हे तुम्हाला सांगतो की माझ्या भोळ्या शंकराला जे पसंत आहे ते भूषण आज या ठिकाणी मी घातलेलं आहे। खरं तर भोळ्या शंकराला जे पसंत आहेत ते भूषण मी आज घातलेलं असल्याचं आमदार बांगर यांनी सांगितलं आहे। जवळपास चिंचळेश्वर महादेव मंदिरातून जे आहे ते दुपारी 12च्या दरम्यान ही कावड यात्रा हिंगोली शहराकडे रवाना होणार असल्याचंही आमदार बांगर यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।